पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आहे. आता परत आमचे जीवनकार्य मित्र आले आहेत आणि इतर पण आले आहेत. त्यांचे नावं मला आपण नेत्रदान पंधरवडा जो दरवर्षी आपण साजरा करतो 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या निमित्त आज ही पत्रकार परिषद दरवर्षीप्रमाणे या महाविद्यालयात हा पांडा पडलेला त्यामुळे पण मी आयोजित केलेली आहे. या महाविद्यालयात मी आधी पण विभाग प्रमुख म्हणून 2-3 वर्ष काम केलं होतं. त्यावेळेस विभाग हा तिकडे होता आणि नंतर माझी इथून स्थानांतरण झाल्यावर जवळपास 15 वर्षानंतरच मी या महाविद्यालयात परत विभाग प्रमुख या पदावर नुकतंच रुजू झालो आहे. या ठिकाणी मी आल्यावर मला हे माझं पॅरेंट इन्स्टिट्यूट आहे ज्या ठिकाणी मी माझं UG आणि PG दोन्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि माझं मी भाग्य संस्थेत मला माझ्या महाविद्यालयात एक विभाग प्रमुख म्हणून काम करण्याची शासनाने संधी दिली त्यासाठी मी शासनाचा आभारी आहे. स्वर्गीय आपले माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी नेत्रदानाचा संकल्प हा 25 ऑगस्ट 1985 साली केला होता आणि तेव्हापासून हा नेत्रदान पंधरवडा ही एक आपली राष्ट्रीय चळवळ आपण दरवर्षी म्हणून साजरी करत असतो. आपल्याला हे माहीत आहे की डोळा हा अत्यंत छोटा अवयव आहे शरीरातला, पण त्याचं महत्त्वाचं काम म्हणजे दृष्टी. मूर्ती लहान पण कीर्ती फार महान असा हा अवयव शरीरातला आहे आणि त्या दृष्टीने डोळ्याचं फार महत्त्व आहे. तुम्हाला जे काही आज सृष्टीतली सौंदर्यता बघून आनंद मिळतो, जीवनातील इतर सर्व आनंद तुम्हाला दृष्टीमुळे मिळतो. मग तुम्हाला तो आपला अर्थार्जनही करायचं असेल तर आज आमची पत्रकार मंडळी उत्कृष्ट डोळे म्हणून काम करू शकते. नाहीतर त्यांना त्या वृत्तपत्रकारांनी घेतलं नसतं. ज्याकडे मालक आहे त्यांनी. शिक्षणामध्ये सुद्धा किती दृष्टीचं महत्त्व आहे तुम्हाला माहिती आहे. मुलांची दृष्टी तर प्रत्येकाने बालपणीत चेक केली पाहिजे. त्याचं फार महत्त्व आहे पालकांच्या दृष्टीने की आपल्या मुलांची दृष्टी जर निकोप असेल, सुदृढ असेल तर तो कोणत्याही क्षेत्राचं शिक्षण घेऊन त्या क्षेत्रात नोकरी मिळू शकतो. परंतु त्याला जर काही दृष्टीमध्ये प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर काही उपाय जर ताबडतोब केले तरी तो चांगल्या शिक्षणात घेऊन उन्नती करू शकतो, जीवनामध्ये पायावर उभा राहू शकतो, चांगल्या तऱ्हेने अर्थार्जन करू शकतो, देशसेवा करू शकतो आणि जनतेची पण सेवा करू शकतो. इतकं दृष्टीचं महत्त्व आहे. काही प्रोफेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे, जर उदाहरणार्थ पायलट आहेत, ड्रायव्हर आहेत किंवा जजेस आहेत, अशा ठिकाणी दृष्टीला फार महत्त्व आहे की त्या पदाचे कर्तव्य ते निभवायचं असेल तर चांगली निकोप दृष्टी असल्याशिवाय तुम्हाला त्या पदावर नोकरी सुद्धा मिळू शकत नाही. पण ह्या गोष्टी बालपणीत जर माहीत झाल्या पालकाला तर आपले पालक त्या दृष्टीनं आपल्या मुलांना नेमकं कोणत्या लाईनला कोणतं शिक्षण आपण दिलं पाहिजे जेणेकरून आपला मुलगा चांगल्या तऱ्हेनं उत्कर्ष करू शकेल जीवनात, हे फार महत्त्वाचं आहे. पण अज्ञानापायी आपल्या देशातील जनतेला हे बऱ्याचशांना माहीत नाही. तुम्हाला माहीत आहे की आपल्या देशामध्ये अज्ञान हे प्रचंड आहे. ते इतकं दृष्टीचं महत्त्व आहे. आणि आता आपल्याला तुम्हाला माहीत आहे की दृष्टी कमी होण्याची किंवा दृष्टीदोष असण्याचे अनेक कारण आहेत. त्याला आपण ब्लाइंडनेस म्हणतो. त्याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे मोतीबिंदू आहे 1 नंबरवर. त्यानंतरचा क्रमांक येतो खालचा काचबिंदू. त्याच्या खाली येतो नंतर मग वार्धक्यामुळे येणारे रेटिनाचे आजार. आता तर डायबेटिक रेटिनोपॅथी हा प्रचंड आजार वाढत चालला आहे. तुम्हाला माहिती आहे की देशामध्ये प्रत्येक कुटुंबात आता डायबेटिकचे रुग्ण होऊन राहिले आहेत. ही अत्यंत धोक्याची घंटा आहे आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट येतो जो कॉर्नियल ब्लाइंडनेस. आपल्या डोळ्याचा जो बाह्य पटल असतं, बाहेरचं आवरण, त्या आवरणामध्ये 2 भाग असतात, एक पारदर्शक आणि अपारदर्शक. पारदर्शक जो भाग आहे त्याला आपण कॉर्निया म्हणतो आणि हा कॉर्निया ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला हे दिसत असते. आणि कॉर्निया जर कोणत्याही कारणास्तव ओपेक झाला, त्याला म्हणतो पांढरापणा आला, त्याच्यावर डाग पडला तर दृष्टी त्या व्यक्तीची कमी होऊन जाते. तर या कॉर्नियल ब्लाइंडनेसचा हा सप्ताह आहे खऱ्या अर्थाने. म्हणून त्याला आपण नेत्रदान चळवळ. नेमकं लोकांना नेत्रदान म्हणजे बऱ्याचशा गैरसमज आहे की ते असे समजतात की दुसऱ्याचा डोळा काढून संपूर्ण डोळ्याच्या ज्याला गरज आहे त्याला लावली जाते, पण तसं नाही आहे. पत्रकार बंधूंनी आपल्या या 15 दिवसात चांगले चांगले लेख लिहून लोकांचं समाज प्रबोधन करणं देखील आवश्यक आहे. मीडिया ही आपल्या लोकशाहीमध्ये ताकदवर असा मोठा स्तंभ आहे ज्यांच्या भरोशावर हा देश चालत आहे. पत्रकारांनी जर आपलं चोख कर्तव्य बजावलं तर देशातील अर्धे प्रॉब्लेम तर तसेच सॉल्व्ह होतात. 8 सप्टेंबर 2024 या दरम्यान आपल्या इथे आता साजरा होतो आहे. यामध्ये आम्ही सर्वात पहिली ॲक्टिव्हिटी म्हणजे उद्या मंगळवार दिनांक 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता येथे विद्यार्थ्यांची आणि आमच्या सर्व स्टाफची भव्य नेत्रदान रॅली हनुमाननगर आणि या वंजारनगरमध्ये
या मार्गाने अशी पूर्ण समाप्ती होणार आहे. त्यामध्ये जनतेला आम्ही नेत्रदान करण्यासाठी जास्तीत जास्त आवाहन करणार आहोत. कुठून कुठपर्यंत रॅली निघेल आणि ती कुठे समापन रॅली होईल? आपली मेडिकल कॉलेज आपल्या आय डिपार्टमेंटपासून निघणार असून ती रॅली अजनी रोडनी जाईल, नंतर वंजारीनगरमध्ये एंट्री करेल, त्यानंतर तिथून ती पाठीमागचा मेडिकल कॉलेजचा जो रोड आहे विश्वकर्मानगरवाला तो पोलीस स्टेशनचा, त्या रोडने ती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलपर्यंत येईल. तिथनं मग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून परत आमच्या कॅम्पसमध्ये एंट्री करून डीन ऑफिसच्या मार्गे डेंटल कॉलेजच्या समोरून परत या ठिकाणी त्या रॅलीची समाप्ती होणार आहे. सर, हिरवी झेंडी कोण देणार आहे तुमच्या रॅलीला? हिरवी झेंडी यासाठी आपले दक्षिणचे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे श्रीमती साहेब, त्यांना बोलावलं आहे. आमचे डीन डॉक्टर गजबीए आणि मी, आम्ही तिघंजणं हिरवी झेंडी दाखवणार आहोत. आणि दुसरी ॲक्टिव्हिटी आम्ही नवयुग शाळा आपली राजाबाक्षाची आणि तिकडची जे केंद्रीय विद्यालय अजनीचं, त्यामध्ये 8व्या आणि 9व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांची ड्रॉइंग कॉम्पिटिशन ठेवली आहे नेत्रदानावर. तर त्याच्यासाठी आम्ही पारितोषिकसुद्धा त्यांना देणार आहोत. स्लोगन्स कॉम्पिटिशन पण ठेवलेली आहे. तसेच या विविध शाळेमध्ये जाऊन आमचे डॉक्टर लोक नेत्रदानाचं महत्त्व विद्यार्थ्यांना आणि तिथल्या शिक्षकांना समजावून सांगणार आहे. त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त नेत्रदानाचे फॉर्म भरून द्यावे आणि या राष्ट्रीय कार्यात सहभाग करावा अशी विनंती करणार आहे. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी डॉक्टर विकास महात्मे यांच्या हस्ते या पारितोषिकाचं वितरण होणार आहे विद्यार्थ्यांना. आणि डॉक्टर अजय कुलकर्णी यांचं केरॅटोप्लास्टीवर आमच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना जास्त नॉलेज मिळवण्यासाठी व्याख्यान ठेवलेलं आहे. अशा प्रकारच्या विविध ॲक्टिव्हिटी आम्ही या 15 महिन्यामध्ये करणार आहे. आधीपेक्षा नेत्रदान कमी झालं की वाढलं? शस्त्रक्रिया जर डोनेशन झालं तर पण आम्ही शस्त्रक्रिया करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आधीपेक्षा नेत्रदान कमी झालंय की वाढलंय? नेत्रदान वाढलेलंच आहे, किती? कारण आता जनतेमध्ये त्या बाबतीत जागरूकता आलेली आहे. माझ्याजवळ असा कम्पॅरेटिव्ह फिगर म्हणून मी सांगू शकणार नाही, पण लोकांची जी मी टेंडन्सी दिवसेंदिवस पाहतो, आता स्वतःहून लोक तयार होत आहेत आणि आल्यावर स्वतःहून म्हणतात. पूर्वी आपल्याला त्याला कन्व्हिन्स करून तयार करावं लागत होतं, पण आता ते स्वतःहून करायचं, सर मला नेत्रदान करायची इच्छा आहे, मला फॉर्म भरून घ्या. बरेचदा फोन पण मला येतात आणि मी त्यांना मार्गदर्शन करतो.